गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण युनिट सेकंड पूर्ण झाला होता. आज आपण युनिट थर्डला सुरुवात करणार आहोत आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं हे लेक्चर नंबर 50 आहे. काय आहे नवीन आर्टिकल 9.13 ज्याचं टायटल नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन्स. काय आहे टायटल? नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन्स. द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स which are not homogeneous are called non-homogeneous linear equations. मित्र हो, नॉन होमोजिनियस इक्वेशन कोणाला म्हणू शकतो? जे होमोजिनियस इक्वेशन नसेल अर्थात त्याला नॉन होमोजिनियस इक्वेशन आपल्याला म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल 3 डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस 2 डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y प्लस 4 डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर प्लस 5 डेल्टा z अपॉन डेल्टा x प्लस डेल्टा z बाय डेल्टा y प्लस z विच इज इक्वल टू 0. और z जर आपण कॉमन काढलं तर काय शिल्लक राहते ब्रॅकेटमध्ये? 3 डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस 2 डेल्टा 3 डेल्टा 2 अपॉन डेल्टा x स्क्वेअर प्लस 2 डेल्टा 2 अपॉन डेल्टा x डेल्टा y प्लस 4 डेल्टा 2 अपॉन डेल्टा y स्क्वेअर प्लस 5 डेल्टा अपॉन डेल्टा x प्लस डेल्टा अपॉन डेल्टा y प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0. और इन ब्रॅकेट 3d चा वर्ग प्लस 2d d डॅश प्लस 4 ब्रॅकेट मध्ये d डॅश चा वर्ग प्लस 5d प्लस d डॅश प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0 वेअर कॅपिटल D इज इक्वल टू डेल्टा अपॉन डेल्टा x अँड कॅपिटल D डॅश इज इक्वल टू डेल्टा अपॉन डेल्टा y, जे की तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. और f ऑफ d कॉमा d डॅश इंटू z विच इज इक्वल टू कॅपिटल f ऑफ एक्स वाय. मित्र हो, वेअर कॅपिटल f ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0 जर असेल आणि राईट हँड साइडला आपल्याजवळ 0 आहे म्हणून राईट हँड साइडला कॅपिटल f ऑफ एक्स वाय लिहिलं आणि f ऑफ d d डॅश ही जे डिनोट केलेलं आहे ते आहे पॉलिनॉमियल इन d and d डॅश वेअर f ऑफ d कॉमा d डॅश विच इज इक्वल टू 3d चा वर्ग प्लस 2d d डॅश प्लस 4d डॅश चा वर्ग प्लस 5d प्लस d डॅश प्लस 1. याला आपल्याला काय म्हणता येईल हो? या एक्सप्लेनेशन वरून आपल्याला नॉन होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणता येईल हे कळालं. आता याच्यामध्ये कुठल्याही डिफरन्शियल इक्वेशन सोडवायचं जर असेल तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड किंवा कोणत्याही इक्वेशनला दोन बाजू असतात, लेफ्ट राईट. लेफ्ट हँड साइड कन्सिडर करून जर आपण सोडवलं तर त्याच्यापासून मिळालेल्या व्हॅल्यूला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन म्हणतात आणि राईट हँड साइडच्या व्हॅल्यूला घेऊन जर आपण सॉल्व केलं तर मिळालेल्या व्हॅल्यूला पर्टिक्युलर इंटेग्रल म्हणतात. आणि मित्र हो, दोघांची जर गोळाबेरीज केली कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल तर त्याला जनरल सोल्युशन ऑफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. हे आपल्याला माहित आहे. तर आज आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बघू. लेट द नॉन होमोजिनियस इक्वेशन बी d मायनस m d डॅश मायनस a ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू 0. परंतु d म्हणजे तुम्हाला माहित आहे डेल्टा अपॉन डेल्टा x, d डॅश म्हणजे सुद्धा माहित आहे डेल्टा अपॉन डेल्टा y आणि z न मल्टिप्लाय केलं तर और डेल्टा z अपॉन डेल्टा x मायनस m डेल्टा z अपॉन डेल्टा y मायनस az विच इज इक्वल टू 0. परंतु आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनची सुरुवात युनिट फर्स्ट मध्ये जेव्हा केली होती तेव्हा आपण p इज इक्वल टू डेल्टा z अपॉन डेल्टा x अँड q इज इक्वल टू डेल्टा z अपॉन डेल्टा y हे सुद्धा सांगितलं होतं.
तर और P मायनस एम क्यू इज इक्वल टू ए झेड. मित्र हो, पहिल्या युनिट मध्ये आपण एक इक्वेशन शिकलेलो आहे. कोणता इक्वेशन हो? कॅपिटल P प्लस कॅपिटल P इंटू P प्लस कॅपिटल Q इंटू Q इज इक्वल टू R, वेअर कॅपिटल P कॉमा कॅपिटल Q कॉमा कॅपिटल R आर फंक्शन्स ऑफ x y z and small p is equal to delta z by delta x and small q is equal to delta z by delta y. मित्र हो, हे इक्वेशन आपण युनिट फर्स्ट मध्ये शिकलो आणि या इक्वेशनचं नाव आहे लॅग्रेंजेस इक्वेशन, which is Lagrange's equation of type PP plus QQ is equal to capital R. आणि लॅग्रेंजेस इक्वेशन सोडवण्याच्या पद्धती आपल्याला माहित आहे. त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन घ्यायचं. त्या ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय? dx अपॉन कॅपिटल P इज इक्वल टू dy अपॉन कॅपिटल Q इज इक्वल टू dz अपॉन कॅपिटल R. आणि मग या रेशोला सोडवायचं. एक तर पहिला आणि दुसरा रेशो घेऊ शकता, किंवा पहिला आणि तिसरा रेशो घेऊ शकता, किंवा दुसरा आणि तिसरा रेशो घेऊ शकता आणि इंटेग्रल कर्व्स फाइंड आउट करू शकता. हे जर सोडवू शकले नाही तर असे मल्टिप्लायर्स घ्यायचे, जेणेकरून डिनॉमिनेटर 0 आला पाहिजे, आणि डिनॉमिनेटर जर 0 आलं तर अल्टिमेटली न्यूमरेटर 0 येते. हे आपण पहिल्याच युनिट मध्ये शिकलेलो आहे. तर बघू मग आता याला सॉल्व करू. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन्स आर dx अपॉन कॅपिटल P ची किंमत 1 which is equal to dy अपॉन कॅपिटल Q ची किंमत मायनस m is equal to dz अपॉन कॅपिटल R ची किंमत az. मित्र हो, या पहिल्या दोन रेशो वरून आपल्याला सहज एक इंटेग्रल कर्व मिळू शकते. फ्रॉम फर्स्ट टू रिलेशन्स गिव dx upon 1 which is equal to dy upon minus m. This implies dy is equal to minus m dx. यालाच तुम्ही लिहू शकता dy plus mx is equal to 0. इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट, आणि त्याचं इंटेग्रेशन जर केलं तर y plus mx आणि which is equal to c1 which is the constant of integration. मित्र हो, हे एक इंटेग्रल कर्व आपल्याला मिळालं. आता दुसरा इंटेग्रल कर्व आपण दुसऱ्या दोन रेशो वरून फाइंड आउट करू. Now from first and last relations give dx which is equal to dz by az. First and last ratio. This implies dz by z which is equal to a dx. आणि आता याला आपण सहज इंटेग्रेशन करू शकतो. इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट log z which is equal to ax plus log c2. Constant of integration is log c2. So this implies log z minus log c2 which is equal to ax. This implies log z by c2 which is equal to ax, because you know that log a minus log b which is equal to log a upon b. Hence z upon c2 is equal to e to the power ax. This implies z is equal to c2 into e to the power ax. Hence z is equal to e to the power ax into phi of y plus mx. How? Because we know that c1 is equal to y plus mx. Here we use c2 is equal to phi of c1. जे c2 होतं ना राईट हँड साईडला c2 e to the power ax, तर c2 is equal to काय यूज केलं? phi of c1. आणि c1 is equal to काय आहे? y plus mx, जे की तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून z is equal to e to the power ax into phi of y plus mx. जर दिलेला एक्झाम्पल d minus m d dash minus a into z ब्रॅकेटच्या बाहेर which is equal to 0 असेल, तर तुमचं सोल्युशन काय आलं? z is equal to e to the power ax into phi of y plus mx. तर मित्र हो, या फॅक्टरचा जर विचार केला तर हे जे a आहे ना,
ई टू द पॉवर ए एक्स आलं इंटू फाय ऑफ डी म्हणजे तुम्हाला डेल्टा बाय डेल्टा एक्स माहीत आहे, डी डॅश म्हणजे तुम्हाला डेल्टा बाय डेल्टा वाय माहीत आहे, परंतु वाय आणि हा जो यम आहे तो डी डॅशचा कोएफिशियंट आहे तो इथे आलेला आहे. तर हे तुम्हाला केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. आणि हेच जर फॅक्टर्स रिपीटेड असेल तर काय होईल? सिमिलरली द सोल्युशन ऑफ डी मायनस एम डी डॅश मायनस ए ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग इंटू झेड विच इज इक्वल टू 0 इज, जर दोन रिपीटेड असेल तर काय होईल हो? झेड इज इक्वल टू ई टू द पॉवर ए एक्स फाय वन ऑफ वाय प्लस एम एक्स प्लस एक्स ई टू द पॉवर ए एक्स फाय टू ऑफ वाय प्लस एम एक्स. मित्र हो, तुम्हाला डिफरंट रूटचा फॉर्म्युला ॲज वेल ॲज रिपीटेड रूटचा फॉर्म्युला आपण पहिल्या युनिटमध्ये सांगितलेला आहे. उदाहरणार्थ सिंपल जर डिफरंट रूट्स असेल तर एक फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे जे की y इज इक्वल टू c1 ई टू द पॉवर m1 x प्लस c2 ई टू द पॉवर m2 x प्लस डॉट 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 प्लस cn ई टू द पॉवर mn x. हे जर रिपीटेड असेल तर y इज इक्वल टू c1 प्लस c2 x ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर ई टू द पॉवर mx. जर तीन रिपीटेड रूट्स असेल तर y इज इक्वल टू c1 प्लस c2 x प्लस c3 x चा वर्ग ब्रॅकेटमध्ये ई टू द पॉवर mx. तर त्याच पद्धतीनं मग इथे जर दोन रिपीटेड रूट्स असेल तर एकासाठी काय आलं? z इज इक्वल टू ई टू द पॉवर ax फाय वन ऑफ y प्लस mx. दोन असेल तर काय येईल? फक्त x जास्त. आणि तिसरा जर इथं क्यूब असेल तर काय येईल? z इज इक्वल टू ई टू द पॉवर ax फाय वन ऑफ y प्लस mx प्लस x ई टू द पॉवर ax फाय टू ऑफ y प्लस mx प्लस x चा वर्ग ई टू द पॉवर ax फाय थ्री ऑफ y प्लस mx. मित्र हो, अशा पद्धतीनं चार रिपीटेड रूट्स असो की n रिपीटेड रूट्स असो तुम्हाला फॉर्म्युला तयार करता येईल. आता या फॉर्म्युल्यावरून आणि या फॉर्म्युल्यावरून म्हणजे डिफरंट रूट्स असेल, रिपीटेड रूट्स असेल, एक रूट असेल, दोन रूट असेल, परंतु फॅक्टर कसा? डी मायनस एम डी डॅश मायनस एच्या स्वरूपामध्ये. बरं, तर आपल्याला याच्यावरील काही एक्झाम्पल्स घेऊ. सो एक्झाम्पल 41 ऑन पेज नंबर 620. काय आहे हो एक्झाम्पल? सॉल्व डी प्लस डी डॅश मायनस 2 ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डी प्लस 4 डी डॅश मायनस 3 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर झेड. मित्र हो, रिपीटेड रूट्स नाही आहे, दोन वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, रिपीटेड फॅक्टर्स नाही आहे. जसं इथं रिपीटेड फॅक्टर्स होतं, रूट्स म्हणालो मी फॅक्टर्स. तर डिफरंट फॅक्टर्स आहे. बघू मग याचं काय करायचं ते. सोल्युशन द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज डी प्लस डी डॅश मायनस 2 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डी प्लस 4 डी डॅश मायनस 3 ब्रॅकेटच्या बाहेर झेड विच इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज, आपल्याला या स्वरूपात लिहायचं आहे, डी मायनस एम डी डॅशच्या स्वरूपात लिहायचं आहे. आपल्याजवळ प्लस डी डॅश आहे, मग आपण कसं लिहू शकतो? मायनस इन ब्रॅकेट मायनस डी डॅश. मायनस ए म्हणजे मायनस 2 आहे. दुसरा फॅक्टर डी मायनस इन ब्रॅकेट मायनस 4 डी डॅश मायनस 3 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर झेड इज इक्वल टू 0. पहिल्या जर फॅक्टरचा विचार केला तर ए ची किंमत 2 आहे. पहिल्या फॅक्टरचा जर विचार केला तर एम ची किंमत -1 आहे. दुसऱ्या फॅक्टरचा जर विचार केला तर ए ची किंमत 3 आहे, एम ची किंमत -4 आहे. आणि जर हा फॉर्म्युला वापरला आपण, हेन्स द सोल्युशन इज झेड इज इक्वल टू ई टू द पॉवर ए च्या ऐवजी 2x, फाय वन ऑफ y प्लस mx च्या ऐवजी y मायनस x प्लस ई टू द पॉवर ax च्या ऐवजी ई टू द पॉवर 3x, फाय टू ऑफ y प्लस mx च्या ऐवजी y मायनस 4x. कारण की m ची किंमत -4 आहे, इथे m ची किंमत -1 आहे, इथे a ची किंमत दुसऱ्या फॅक्टरसाठी 3 आहे
पहिल्या फॅक्टरसाठी 2 आहे. तुम्हाला हे आता लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम करता यायला पाहिजे. वेगवेगळे फॅक्टर्स असेल तर कसं करतात ते आपण एक्झाम्पल 41 मध्ये घेतलं. आता एक्झाम्पल 42 ऑन पेज नंबर 621 मध्ये रिपीटेड फॅक्टर्स असेल तर नेमकं कसं सॉल्व करायचं हे बघणार. काय आहे एक्झाम्पल? सॉल्व d प्लस 3d डॅश प्लस 4 ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to 0. रिपीटेड फॅक्टर्स आहे मित्र हो. सोल्युशन द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज d प्लस 3d डॅश प्लस 4 ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटचा वर्ग इंटू z which is equal to 0. This equation can be rewritten as d minus in bracket minus 3d dash minus in bracket minus 4 bracket complete त्याचा वर्ग z which is equal to 0. इथे m ची किंमत तुमची -3 आहे, a ची किंमत तुमच्या जवळ -4 आहे. a ची किंमत किती आहे? -4 आहे. आणि फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? हा रिपीटेड रूट्स आहे ना. z is equal to e to the power ax phi 1 of y plus mx plus x e to the power ax phi 2 of y plus mx. तर मित्र हो आपल्या एक्झाम्पल मध्ये काय होईल मग या hence the solution is z is equal to e to the power ax phi 1 of y plus mx plus x e to the power ax phi 2 of y plus mx which is equal to a ची किंमत किती आहे? -4 e to the power -4x phi 1 of y m ची किती आहे किंमत? -3x phi 1 of y -3x plus x e to the power -4x phi 2 of y -3x. अशा पद्धतीनं रिपीटेड रूट्स असेल तरीही तुम्हाला एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम करता यायला पाहिजे. मित्र हो आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.